मंडळी, गार्डनिंगच्या आवड आहे, पण मात्र जागा कमी असेल तर आपण आपल्या हँगिंग बास्केटमध्ये देखील रोपं लावून आपण आपल्या गार्डनिंगची हौस भागवू शकतो। शिवाय वेगवेगळ्या फुलांनी झाडांनी सजलेल्या या हँगिंग बास्केटमध्ये देखील आपल्या टेरेसचा असो किंवा गार्डनचा किंवा बाल्कनीचा लुक देखील बदलून जात असतो। आपण हँगिंग प्लांट्स हे लिव्हिंग रूम असो, स्टडी रूम असो, किचन, होम, ऑफिस अशा वेगवेगळ्या ठिकाणी देखील लावू शकतो किंवा बाल्कनी हा आपल्या घराचा दर्शनी भागाचा एक अविभाज्य असा घटक असतो, म्हणून आपण बाल्कनी सजवली पाहिजे। तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये हिरवीगार झाडे हँग करू शकतात आणि त्यांना दिवसभर नैसर्गिक सनलाईट देखील त्याने मिळत असतो। सो आता आपण आज अशाच एका हँगिंग प्लांट्स विषयी देखील जाणून घेणार आहोत। सो मंडळी, हे आहे बेबी सनरोज। मंडळी, बेबी सनरोज विषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी स्वागत आहे तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये आणि मी आहे राजश्री पाटील। सो मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी हे आहे छोटंसं क्यूट असं बेबी सनरोज। अगदी इझिली एका कटिंग थ्रू तुम्ही हे प्लांट्स व्यवस्थित प्रकारे ग्रो देखील करू शकता। सो तुम्ही पाहू शकता की अगदी फक्त 2च दांड्या मी या ठिकाणी कटिंगच्या आणलेल्या होत्या आणि त्यापासून आता छान असं म्हणजे एक ती कुंडीवरून असं प्लांट हे वाढायला लागलेलं होतं। सो ज्यावेळेस मी कटिंग आणली ना, अगदी सेकंड और थर्ड डे हे फूल आलेलं होतं। त्यानंतर देखील 2 ते 4 वेळेस फूल येऊन गेले, पण मात्र त्यावेळेस मला ती क्लिप जी होती ती शूट करायची राहून गेली। सो आता हे जे आहे रिसेंटली याची जी काही ग्रोथ आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आहे। तुम्ही मागच्या क्लिपमध्ये पाहिलं तर ते जवळपास 1 महिन्याआधीचं असेल। सो मी अगदी छोट्याशा अशा 2 कटिंग्स ज्या होत्या त्या आणलेल्या होत्या आणि आता त्याच्या 2 पासून 4, 4 पासून 8 ह्या कटिंग्स अगदी वाढतच जाणार आहेत। सो तुम्ही पाहू शकता की किती छान प्रकारे ह्या वाढलेल्या आहेत आणि याला 2 ते 3 वेळेस फुलं देखील येऊन गेलेले आहेत। सो मंडळी, या बेबी सनरोजला हृदय दल बर्फ फुल म्हणजेच हर्ट लिप आईस प्लांट किंवा एप्टेनिया कॉर्डिफोलिया असे देखील म्हणत असतात। एक अतिशय सुंदर आणि सहज वाढणारं हे प्लांट आहे। याला तुम्ही हँगिंग प्लांटरमध्ये किंवा असं जमिनीलगत किंवा एखादा छान कुंडीमध्ये देखील ग्रो करू शकतात। वेलवर्गीय असल्यामुळे ते छान प्रकारे जमिनीलगत किंवा असं छान कुंडी भरून पसरत असतं। सो याला लहान अशी चमकदार लाल गुलाबी अशी फुलं येत असतात आणि याच्या हृदयाच्या आकाराची जी काही पानं आहेत ती मात्र सर्वांचीच लक्ष वेधून घेत असतात। सो मंडळी, एवढी तारीफ या बेबी सनरोज विषयी जी आहे ती भरपूर झाली। आता या तारीफनंतर किंवा या प्रशंसेनंतर या प्लांट्सच्या केअर विषयी, फर्टिलायझर विषयी, त्याच्या जी काही त्याची थोडीशी आपल्याला केअर घ्यावी लागत असते त्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया। मंडळी, हे प्लांट सकुलंट फॅमिलीमधून येत असतं, त्यामुळे याच्या पानांमध्ये भरपूर असं वॉटर हे स्टोरेज केलं जात असतं। त्यामुळे या प्लांटला अगदी कमीत कमी पाण्याची गरज असते। पण मात्र मी आज सकाळीच व्हिडिओ शूट करायच्या आधीच कुंड्यांना पाणी माझं देऊन झालेलं होतं, त्यामुळे तुम्हाला माझ्या या कंटेनरमधली किंवा कुंडीतील जी काही माती आहे ती तुम्हाला भरपूर अशी ओलसर दिसत असेल। त्यानंतर खतांविषयी बोलण्याआधी मंडळी, याला अगदी हलके फुलके खतं लागत असतात। म्हणजे वर्षभरात तुम्ही 1 ते 2 वेळेस याला खत दिलं ना तरी ते देखील भरपूर आहे किंवा पोटॅशियम रिच असं फर्टिलायझर याला द्यायला हवं, जेणेकरून यावर भरपूर असे फुलं येऊ शकतात। सो मंडळी, आता यांवर फुलं येण्याची जी काही वेळ आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये याचा सीझन असतो आणि उन्हाळ्यामध्ये यावर भरपूर छान फुलं येत असतात आणि माझे ऑलरेडी येत होते, पण आता जर 8 ते 10 लास्टचे डे होते त्यापासून मात्र फुलं येणं बंद झालं होतं। ॲक्च्युली याला सनलाईट देखील भरपूर लागत असतो आणि कंटिन्यू 3 आठवडे पाऊस असल्यामुळे आमच्याकडे तर सनलाईट नव्हताच, त्यामुळे मे बी फुलं येणं देखील यावर बंद झालेलं होतं। पण याला मात्र आता थोडासा खाऊ देणं देखील गरजेचं होतं, त्यामुळे मी अगदी हलका फुलका म्हणजे केळ्यांच्या सालीपासून तयार केलेलं जे काही पील पावडर फर्टिलायझर आहे, पोटॅशियम रिच असं त्यामध्ये सोर्स आहे आणि त्यामध्ये मी थोडं लिंबाची सालं देखील जे काही आहे ते ग्राइंड करून घेतलेली होती। त्यामुळे त्यामध्ये लिंबांच्या सालीमध्ये असलेला जो काही सिट्रिक ॲसिड आहे त्याचा गुणधर्म जो आहे तो देखील मिळणार आहे। सो बनाना पील फर्टिलायझर जे आहे ती मी या ठिकाणी देऊन घेतलेलं होतं। तुमच्याकडे जर रॉक फॉस्फेट असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकतात।
मंडळी, अगदी घरगुती खत द्यायचं म्हटलं तर तुम्ही या ठिकाणी ओनियन पील लिक्विड फर्टिलायझरचा देखील वापर करू शकता. पण जर माती ओली असेल तर मात्र आपण या ठिकाणी ड्राय फॉर्ममधलं जे काही फर्टिलायझर आहे ते देणंच आपल्या म्हणजे बेटर ऑप्शन असतं. सो या ठिकाणी मी बनाना पील फर्टिलायझर देऊन घेतलेलं होतं. सो केळीच्या सालींमध्ये किती असे गुणधर्म चांगले आहेत आणि त्यामध्ये काय काय असतं या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बऱ्याच वेळेस तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो केळीच्या सालीमध्ये भरपूर असे पोषक घटक असतात ज्याचा उपयोग आपण खतांमध्ये करता येत असतो आणि त्यामध्ये असलेलं जे काही पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, हे सर्व केळीच्या सालींमध्ये असलेले जे काही गुणधर्म आहे ते झाडांच्या ग्रोथसाठी म्हणजे फुलांचा आकार वाढण्यासाठी, पानांसाठी किंवा झाडाच्या एकंदरीत आरोग्य सुधारण्यासाठी भरपूर असं महत्त्वपूर्ण काम करत असतात. त्यामुळे अगदी साधं सोपं घरगुती असं खत मी या ठिकाणी देऊन घेतलेलं होतं. या व्यतिरिक्त आपण आठवड्यातून किंवा 15 दिवसातून जे घरगुती लिक्विड फर्टिलायझर झाडांना देत असतो ते देखील मी या ठिकाणी वेळोवेळी शेअर करत असते. सो मंडळी, अगदी 2 दांड्या आणलेल्या होत्या आणि त्यापासून आता छान असं दाटसर जी काही वेल आहे ती या ठिकाणी तयार होऊ लागलेली होती. सो पुन्हा मी या ठिकाणी कटिंग करून घेत होती. सो तुम्हाला जर कटिंग थ्रू ग्रो करायचं असेल तर अगदी इझी आहे की ज्या ठिकाणाहून म्हणजे सपोज जिथून ग्रो झालेलं असतं तिथून पुन्हा 2 ब्रांचेस वर जात असल्या की त्या ठिकाणाहून पुन्हा आपण एक जी कटिंग आहे ती काढून घ्यायची आहे. या दांडीला ऑलरेडी एक फूल येऊन गेलेलं होतं. त्याच्या खालची जी काही पानं असतात ती 2 ते 4 पानं आपण रिमूव्ह करून घ्यायची असते. छान प्रकारे मातीमध्ये होल करून जी काही आपली ही दांडी आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही रूटिंग हार्मोनचा वापर न करता मी ॲज इट इज तिला मातीमध्ये पुरून घेतलेली होती. सो अतिशय आपण साध्या पद्धतीने याला कटिंग थ्रू ग्रो करू शकतो. नर्सरीमध्ये तुम्हाला एप्रिल, मे ते जून दरम्यान हे जे काही प्लांट आहे बेबी सनरोजचं तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल, कारण की हा सीझन बेबी सनरोजचा असतो म्हणून तुम्हाला मिळू शकतं. पण त्यानंतर मात्र याचे जे काही नर्सरीमध्ये मिळण्याचे चान्सेस आहे ते कमीच आहे. पण मात्र जर तुम्हाला कटिंग मिळाली तर तुम्ही नक्कीच याला कटिंग थ्रू अगदी इझिली ग्रो करू शकतात. मंडळी, आता थोडं पाण्याविषयी आणि सनलाईट विषयी जाणून घेऊया. मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलीच होती की हे जे प्लांट आहे हे सकुलेंट फॅमिलीमधून येतं, कारण की याचे जे पानं आहेत त्यांमध्ये भरपूर असं वॉटर स्टोरेज केलं जात असतं. त्यामुळे या प्लांट्सला अगदी कमीत कमी पाणी देण्याची गरज असते. अतिशय सहज आणि जलद गतीने वाढणारं हे प्लांट फुल्ली सनलाईट लवर आहे. त्यामुळे प्लांट्सच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुलांसाठी याला डायरेक्ट सनलाईटची गरज असते. सो इनडायरेक्ट सनलाईटमध्ये देखील ठेवल्यास याची वाढ होत असते, पण मात्र वाढ ही अगदी स्लो आणि यावर जी फुलं येण्याचे जे प्रमाण असतं ते अतिशय कमी असतं. सो तुमच्या देखील बेबी सनरोजला जर फुलं येत नसतील तर त्यामागे मात्र नक्की सनलाईट हे कारण देखील असू शकतं. सो नेहमी बेबी सनरोजची जी काही कुंडी आहे तिला नक्की सूर्यप्रकाशामध्ये ठेवा. सो मंडळी, अशा प्रकारे मी या ठिकाणी पुन्हा छोट्या छोट्या अशा कटिंग्स ग्रो करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर आता थोडंसं अगदी शॉर्टमध्ये आपण मातीविषयी देखील जाणून घेऊया. मंडळी, या प्लांटला पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी भुसभुशीत माती, दिवसभराचे ऊन असं असायला हवं. त्यानंतर मातीचा वरचा थर सुकल्यानंतर मगच या प्लांटला पाणी द्यायचं असतं. पण मात्र आता पावसाळा असल्यामुळे याला कमीत कमी म्हणजे आठवड्यातून 2 दिवस जरी पाणी दिलं तरी मात्र यासाठी सफिशियंट आहे. सो याला अगदी कमीत कमी पाण्याची गरज असते. सो याचा सीझन जो आहे तो आहे उन्हाळा आणि पावसाळा असतो. त्यामुळे सीझन सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारीमध्येच तुम्ही याची रिपोर्टिंग करून घ्यायची असते. त्यानंतर माती मिश्रण तयार करत असताना यामध्ये माती, वाळू, गांडूळ खत, नीमखली किंवा फंगीसाईड किंवा हळद यांचं मिश्रण करून घ्यायचे आहे, जेणेकरून अगदी पोरस अशी जी काही माती आहे ती यामध्ये तयार व्हायला पाहिजे. मातीचा गोळा तयार होईल अशा प्रकारची चिकट आणि घट्ट माती मात्र या प्लांट्सला आवडत नसते आणि जर तशी माती असेल तर मात्र हे प्लांट्स लवकर खराब होत असतं आणि याची ग्रोथ ही त्याच ठिकाणी थांबत असते. सो मंडळी, अशा प्रकारे अगदी इझिली आणि अगदी लो मेंटेनन्स, लो केअर असं हे बेबी सनरोज प्लांट आहे. तुमच्याकडे जर नसेल आजच मात्र याची कटिंग जर तुम्हाला कुठूनही मिळाली तर नक्कीच याची एक कटिंग ग्रो करा आणि वर्षानुवर्ष मात्र हे तुमच्या कुंडीमधून मात्र जाणार नाही आहे. सो मंडळी, जाता जाता हा आहे माझा आजचा बाल्कनीचा व्ह्यू. तुम्ही पाहू शकता की गोकर्णीला खूप छान प्रकारचे लाल
निळे आणि व्हाईट कलरचे फ्लावर्स आलेले आहेत. आता वेट आहे तो म्हणजे पिंक अपराजिता जे मी सीड्स थ्रू ग्रो केलेला आहे त्याच्या फ्लावर्सचे. त्यानंतर आता आज गुलाबाला देखील खूप छान प्रकारचं डार्क अशा कलरमध्ये फूल आलेलं होतं. सदाफुली ही तर माझी नेहमी फुलतच असते, तिला देखील भरपूर अशी आज फुलं आलेली आहेत. ती देखील माझ्याकडे 2 शेडमध्ये आहे. आणि त्यानंतर एक पुन्हा जे प्लांट आहे त्याला देखील छान असं फूल आलेलं आहे. सो ओव्हरऑल आजचा हा छान असा फुलांनी भरलेला बाल्कनीतला व्ह्यू आहे. आणि तुम्ही वातावरण पाहू शकतात, आज देखील आमच्याकडे अजिबात असं सनलाईट नाही आहे, पण तरी देखील छान प्रकारे झाडांवर फुलं जे आहेत ती येत आहेत. सो मंडळी, अशा प्रकारे वेळोवेळी आपण जर घरगुती खतांचा वापर झाडांवर केला आणि झाडांची काळजी घेतली तर मात्र सीझन आणि वातावरण कसंही असलं तरी मात्र झाडं मात्र त्यांचं फुल नेण्याचं जे काही काम आहे ते थांबवत नसता. सो आय होप मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्याकडे देखील जर बेबी सनरोज असेल तर मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की हो आमच्याकडे देखील बेबी सनरोज आहे आणि तुम्ही या व्यतिरिक्त त्याची वेगळी कशी काळजी घेता ते देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. मंडळी, दिलेली माहिती थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तरी मात्र व्हिडिओला एक लाईक अजिबात कंजूसी करू नका, कारण की तुमचा एक लाईक आपल्या इतर गार्डन प्रेमीपर्यंत आपला हा व्हिडिओ पुढे पाठवण्यास मदत करत असतो. त्यामुळे तुम्हाला मनापासून एक रिक्वेस्ट आहे की नक्कीच एक लाईक मात्र व्हिडिओला नक्कीच करा. आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला मात्र सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. कारण की शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या बाल्कनीतील झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग फ्रेंड.